जो सुवर्ण काळ होता, जुना काळ होता, 1970 ते 1995 अमर क्रिकेट क्लब पिंपळघर या नावाने हे टेनिस बॉल क्रिकेट खेळायचे आणि त्यांनी तो सुवर्ण काळ गाजवला. आणि त्यानंतर पुन्हा एकदा पिंपळघरचा सुवर्ण काळ आला, तो म्हणजे 2007 ते 2019 पर्यंत समीर स्पोर्ट पिंपळघर या नावानं हा संघ खेळायला लागला. त्यामध्ये श्री आनंद पाटील, राजेंद्र बजागे, गणेश पाटील, पवन भोईर, अभि पाटील, प्रशांत शेळके, अंकुश भोईर, राजेश बजागे, कुंदन भोईर, सन ऑफ भिवंडी क्रिकेट सूरज जोशी, गुणेश पाटील, निकलेश बजागे, सुधीर भोईर, गणेश भोईर, प्रीतम भोईर, गणेश काळे आणि हर्षद पाटील हे असे काही लेजेंडरी खेळाडू या पिंपळघरनं घडवले. परंतु सध्या अगदी युवा चेहरे या पिंपळघर गावामध्ये खेळत आहेत. भलेही संघ दोन पडलेत, परंतु सर्व संघ युवा आहेत. दोन्ही टीम्स ज्या आहेत त्या युवा आहेत, प्रतिभावान आहेत. नक्कीच स्ट्रगल ते करतात. परंतु विशालनं जसा उल्लेख केला होता या अगोदरच की युवा खेळाडू आहेत, तुम्ही लगेच तुम्हाला रिझल्ट मिळणार नाहीये, मेहनत करावी लागणार आहे, प्रॅक्टिस तुम्हाला सातत्याने चालू ठेवावी लागेल. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष. परंतु नक्कीच परत एकदा तिसऱ्या चौथ्या वर्षामध्ये नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे. युवा यंगस्टर खेळाडू रोहनता असेल, नयन असेल, प्रतीक असेल, सौरभ असतील, क्रिश असेल, जीत असेल, असे अनेक सारे यंगस्टर पिंपळघर पुन्हा एकदा प्रोड्यूस करतीया. त्यांचं देखील आपण कौतुक करणार आहोत. आपण जाऊया मॅचच्या दिशेनं. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स, विशाल पाटील. थँक्यू सो मच. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतो. पहिलाच बॉल फुल टॉस आणि थेट पाठवला बॉल डीप स्क्वेअर लेग रिजनकडे. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4 पगला बॉल, पगला चौकार. इन फ्रंट ऑफ स्क्वेअर खेळलंय सर्वेश. कारण आपण जर पाहिलं पॉवर प्ले सुरू आहे, दोनच फिल्डर 38 सर्कलचा बॅक एरियात. आता फील्ड प्लेसमेंटमध्ये थोडे चेंजेस पाहायला मिळतात. अगदी काऊ कॉर्नर आणि डीप मिड विकेटचा मधोमध एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचप्रमाणे एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय लॉंग ऑनला. आणि इनफिल्डमध्ये जर आपण पाहिलं तर जे फील्ड प्लेसमेंट ठेवण्यात आले सध्या सगळे तेजस भोईर देखील ऑनलाईन आमच्या समोर जोडले गेलेत. ही स्पर्धा ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीच्याच माध्यमातून यूट्यूबवरती ओव्हरबॉल टेलिकास्ट केली जात आहे. आज ग्रामीण टेनिस क्रिकेट जर आपण पाहिलं तर सतरंगी ट्रॉफी, त्याचप्रमाणे इताडे येथे देखील स्पर्धा कव्हर करत आहे आणि जानकाई ट्रॉफी 2025 देखील त्यांच्याच माध्यमातून कव्हर केली जात आहे. आणि फार आनंद होतो तेजस्वी भोईर यांच्यासाठी, कारण त्यांची अफाट मेहनत बघा. अगदी जे आज तुम्हाला ना कॅमेरामॅन्स पासून ऑपरेटर ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात ना, हे सर्व युवा चेहरे, एकूण एक चेहऱ्याला तेजस भोईर यांनी स्वतः घडवलंय. बेसिक्स गोष्टी त्यांनी स्वतः शिकवल्या. कारण त्यांना माहिती आहे जर या छोट्या सुरुवातीला मोठं बनवायचं आहे ना, तर आपल्यामधनंच आपल्याला कलाकार घडवावे लागतील आणि ते कार्य त्यांनी ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या वतीनं केलं. आता फुल टॉस, लॉफ्टेड फटका मिड ऑफ इनफिल्ड मध्ये आणि बॉलला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनचा पलीकडे पाठवलं. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. देवांग मात्रे ही इज ऑफ फॉर नाव. अनदर बाउंड्री.
4. तेजस भोईर देखील सर्व स्पर्धेकडे लक्ष देतात, कारण आता त्यांनी ज्या प्रकारे टीम बनवलेली आहे ते आता भरपूर साऱ्या घरातील कार्यक्रमांना देखील भेट देतात, कारण जेव्हा ग्राउंड लेवलला मेहनत करायची होती तेव्हा त्यांनी केली. आणि इताडेला आय थिंक ते आहेत. आता स्वीप करायचं होतं, हलकी अपील दरम्यान करण्यात आली, बॉल फील्ड होतोय, सिंगल मिळेल. भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगेविषयी सांगायचं झालं तर या टीमने फार इम्प्रेस केले या सीझन मध्ये आतापर्यंत. स्वप्नही पूर्ण होऊ शकलं असतं, बट फायनल मॅच मध्ये पिंपलनेर्स अगेन्स्ट थोड्या मिस्टेक झाल्या. स्वर्गीय जगदीश मडवी स्मृती चषक मध्ये काय लाजवाब कळलं, अगदी आउट ऑफ सिलेबस आले, कोणी विचारही नव्हता केला. आणि आमचे भामरे सर त्यांच्यासाठी नेहमीच म्हणतात की छुपा रुस्तम नाही आहेत, त्यांची मेहनत आहे, त्यांचे प्रयत्न आहेत. गेले प्रिव्हियस सीझन अपयश त्यांनी पागलं, आणि ज्या व्यक्तीने अपयश पाहिलं ना त्याला यशाचं महत्व माहिती असतं. नक्कीच पिंपळघर गावचे जयेश दादा जोशी या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं देखील या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. जयेश दादा आपण या. जयेशजी जोशी दादांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि बघा, जे मी सांगत होतो मित्रांनो की यशाचं महत्व त्यालाच माहिती असतं ज्याने अपयश जवळ न पागलं. खऱ्या अर्थाने अन्नाचं महत्व त्याला माहिती असतं ज्याला एक वेळ जेवायला नाही मिळत. कारण खऱ्या अर्थाने ना ज्याने वाईट दिवस पागलेत ना त्याला चांगल्या दिवसांची किंमत माहिती असते. कारण हे आयुष्य मित्रांनो, काही दिवस आपल्यासाठी चांगले जातील, काही वाईट जातील, बट जर आपण या जगामध्ये आलोय ना तर एक व्यक्ती म्हणून आपण ज्याही क्षेत्रामध्ये कार्यरत असो तेव्हा नेव्हर गिव्ह अप हा ॲटिट्यूड आपला असला पाहिजे. फुल लेंथ होता, वाईड ऑफ ऑप्शन, बॉल अवे मध्ये पॉईंट आलेत बट कॅच पकडता आली नाही. आता बॅकअपला खेळाडू येत आहेत, बट तोपर्यंत जर आपण पाहिलं 2 धावा कंप्लीट केल्या जातील, 2 मिळतील. स्कोर काढता या 2 धाव्यांच्या साह्याने 17 ऑन द बोर्ड. 17 धावा फलकावरती स्टार्ट चांगला आहे, कारण समोर आर के बिल्डर मानकोली टीम खेळत आहे. आपण याआधी पाहिलं की 49चा चेस अगदी लढता झगडता प्रतीक्षा चांगल्या इनिंगच्या जोरावरती चेस करून दाखवला आर के बिल्डर मानकोली टीम. नेक्स्ट बॉल, हुकचा फटका हवेमध्ये आगे, फाईन लेग से फिल्डर मिस्टेक झाली आहे. कॅच पकडायला हवी होती बट कॅच पकडता आली नाहीये. हितेश केनी बॉलिंग करतात या ओव्हरमध्ये, आणि त्याचाच बंधूने कॅच सोडली आहे. कारण जेव्हा त्याचा बंधूंना मी पाहायचो मला वाटायचं की तोच हितेश आहे, पण त्यानंतर मला समजलं की ऑलमोस्ट दोघांचा चेहरा फारसा मॅच होतो. पॅन वरती बॉल टाकलाय, फुल लेंथ प्लेन मिस, डॉट बॉल. ते बॅटरला क्रॅम्प केलं, ओव्हर द विकेट बॉलिंग करतात, अगदी पॅन वरती निशाणा साधला, ज्याला आपण क्रिकेटिंग भाषेमध्ये टोक क्रशर देखील म्हणतो. डॉट बॉल येतोय. सर्वेश पाटीलकडे या बॉलचं उत्तर नव्हतं, कारण यॉर्कर हा हा असा एक भाग आहे एक बॉलरसाठी, जर तो परफेक्टली एक्झिक्यूट झाला तर त्यानंतर बॅटरकडे कोणतीही संधी नसते मोठे फटके खेळण्याची. आता मिस्टामिंग बॉल हव्यामध्ये आगे, स्वतः बॉलर हितेश केनी डाऊन द बॉल, कॉट अँड बॉल च्या स्वरूपामध्ये. हा पहिला धक्का. तर देखील जोडले गेलेत ऑनलाईन आमचा संवेद. मोठी देसाईचं क्रिकेट, डोंबिवलीचं क्रिकेट जे नेहमीच गाजवत आलेत. वन ऑफ द ग्रेट बॅटर. मला आठवतं स्वर्गीय रतनबुवा पाटील चषकामध्ये 2 सीझन आधी अर्धशतक त्याचं, आणि सातत्याने ग्रामीण टीममध्येही नेहमीच त्याचा चांगला खेळ होतो असतो, या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. मयूरजी आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. आज कदाचित ते फ्री आहेत, कुठे मॅच नसेल म्हणून सध्या घडीला ऑनलाईन आमच्या समोर जोडले गेलेत. न्यू बॅटर दीप आलेत. हा बॉल सोडून दिला, दिशा खराब आगे, अतिरिक्त रन निर्माण मिळेल. एक्स्ट्राच्या साह्याने स्कोर काढता 19 ऑन द बोर्ड. 19 धावा फलकावरती.
भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे आपण या टीम विषयी चर्चा करत होतो. आणि या टीमला फर्स्ट टाइम मी दापोड्याच्या क्रीडांगणावरती पाहिलं होतं आणि अपील या स्विंग अप एज लागली होती आणि ती मुवमेंटही तिथे आढळली होती. हलकासा साऊंड आला होता आणि तेच ओळखलं अंपायर्सने. सफलता मिळेल. धक्का आणखीन एक. आणि मला आठवतं आय थिंक 2023 असावा. दापोडेचं क्रीडांगण, दापोडे टीमची स्पर्धा सेमीफायनल पर्यंत पोहोचली होती टीम डुंगे. तो वर्ष मला आठवतो. तेव्हा फर्स्ट टाइम या टीमला मी पाहिलं होतं आणि त्या स्पर्धेमध्ये डायनल भगत आणि सर्वेश पाटील यांची लाजवाब कामगिरी राखली होती. बट आता या टीममध्ये भरपूर सारे चेहरे आणि चांगले चांगले खेळाडू आता ॲड झालेत. त्यामध्ये देवांग म्हात्रेचा मी उल्लेख करेन. तुषार पाटील अगदी स्टार्टपासूनच आहेत. दीपचा खेळ देखील आज आपण चांगला पाहिला. या मॅचमध्ये जास्त काही करू शकले नाहीयेत पण याआधी दीपने देखील चांगली बॅटिंग केली होती. जालिंदर असतील, मोहिंदर असतील, माफी सुद्धा. चेक या ठिकाणी शुभागमन होत आहे. पिंपळगर गावचे माजी सरपंच सन्माननीय आदरणीय भोलेनाथजी पाटील साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. वेलकम आपलं या तिसऱ्या दिवसामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. इन बिटवीन जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 2 ओव्हरचा अखेरता या पहिल्या सत्रामध्ये टोटल रन्स 20 धावा, धक्के 2 लागले टीम भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे आणि रिमेनिंग 2 ओव्हरचा खेळ बाकी या पहिल्या सत्रामध्ये. कमबॅक ओव्हर कारण फर्स्ट ओव्हरमध्ये 15 धावा आल्या बट देन हितेश केनी. हितेशला पाहिल्यानंतर खासदार चषकाची आठवण सातत्याने येते कारण त्याची ती बॉलिंग आणि त्याच्या त्या क्लिप्स तेव्हापासून व्हायरल झाल्या. भावेश पवारच्या अगेन्स्ट ती बॉलिंग त्याची त्यानंतर फार चर्चेमध्ये आला. बट टॅलेंट भरपूर आहे. बट टॅलेंट सोबत सातत्याने मेहनत करीत राहील, सामने खेळेल तर हे नावही आणखीन पुढे आपल्याला जाताना दिसेल. कारण आतिश माळी आमच्यासोबत कॉम्बॉक्समध्ये, त्यांना माहिती आहे की क्रिकेटमध्ये कन्सिस्टन्सीचं महत्त्व काय असतं. एक खेळाडू म्हणून 2 मॅचेस खेळायला 10 मॅचेस जर तुम्ही फ्लॉप झाल तर त्यानंतर टीममध्ये बाहेर जाण्याची शक्यता होते. कारण आजचं मॉडर्न डे क्रिकेट जर आपण पाहिलं तर कॉम्पिटिशन भरपूर आहे. दॅट्स वाय सातत्य शब्दाचं महत्त्व देखील जास्त वाढलंय. आणि जेव्हाही मला इंटरनॅशनल क्रिकेटचा एक्झाम्पल द्यायचा झाला तर एकच एक्झाम्पल माझ्या मुखामध्ये येतो. टेस्ट क्रिकेट जे जास्त फॉलो करतात त्यांना कदाचित माहितीही असेल. चर्चा आपण करूया त्या विषयावरती. बॅकफुटवरती जाऊन खेळायचं होतं, जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न केला होता. आता दरम्यान बॉल डीप कव्हरला सल्ला फिल्डर येतात, बॉल फील्ड केला जातो. दरम्यान इन बिटवीन 2 धावा कंप्लीट केल्या जातील. बघा इंडियन टेस्ट क्रिकेटमध्ये जर आपण विचार केला तर 2च बॅटर असे होते ज्यांनी ट्रिपल सेंचुरी टेस्ट क्रिकेटमध्ये बनवली. एक म्हणजे वीरेंद्र सेहवाग आणि दुसरे होते करुण नायर. त्यांनी 100 बनवलं बट 3 मॅचेस फ्लॉप गेले आणि त्यानंतर कमबॅक करता करता 2025 आला. दॅट्स वाय कन्सिस्टन्सी, सातत्य. बघा त्या लेवलचे क्रिकेट, टेनिस क्रिकेट डिफरन्स फार मोठा आहे बट शब्दाला तेवढीच किंमत आहे. बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर शिवम प्रयत्न चांगले केले बट बॉल तरी जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. सिक्सर आला. शिवमचे चांगले प्रयत्न आपण पाहिले वाईडिश लॉंग ऑनला बट कॅच पकडता आली नाही बिकॉज बघा रनिंग मुवमेंट मध्ये होते आणि तशा क्षणाला डीप मध्ये जेव्हा आपण असतो कॅच पकडणे कोणत्याही फिल्डरसाठी अवघडच होतं. आताही पुल करायचं होतं बॉल दरम्यान अलॉंग द ग्राउंड चालला. आता शिवम येतात, आता चांगली फिल्डिंग आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. स्कोर कार्ड 2 धावांच्या सहाय्याने 3-0 30 धावा धावफलकावरती. मग रनिंग कॅच जर आपण विचार केला तर माझ्या माहितीनुसार मी टेनिस बॉल क्रिकेटचं सांगत नाही, IPL मध्ये मला आठवतं. टॉप एज बॉल हवेमध्ये आहे, विकेट किपर येतात बट कॅच ड्रॉप. अशा अपॉर्च्युनिटीज जर तुम्ही सोडाल तर त्यानंतर ते तुमच्या संघाला फार मागात पडू शकतं. ही कॅच पकडायला हवी होती कारण कॅच इतकी डिफिकल्ट नव्हती. बघा रनिंग कॅच विषय मला आठवतं 2018
RCB SRHची आय थिंक मॅच होती आणि ॲलेक्स हेलची ती कॅच AB डिव्हिलियर्सने पकडली होती डीपमध्ये बाउंड्री लाईनवरती, ती रनिंग कॅच. आणि त्यानंतर मला कॉट्रेलची देखील कॅच आठवते 2019 ICC वर्ल्ड कप ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिजची ती मॅच, स्टीव्ह स्मिथची ती कॅच त्याने पकडली होती. मग रनिंग कॅचेसमध्ये इंटरनॅशनलमध्ये आपल्याला भरपूर सारे एक्झाम्पल आहेत, पण आजच्या डेटला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ना भरपूर सारे डायव्हिंग एफर्ट्स, रनिंग कॅचेस आपण आजच्या डेटला ग्रामीण क्रिकेटर्सला देखील पकडताना पाहत आहोत. कारण आजच्या डेटला टेनिस बॉल क्रिकेट देखील फार पुढे निघून गेलं. एक नेक्स्ट लेवलला आपण आता टेनिस बॉल क्रिकेटच्या प्रत्येकी स्पर्धेचं आयोजन आपण पाहत आहोत. आता हा फुल टॉस प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक खेळलं, चेंडू फक्त उंच गेला, डिस्टन्स नाहीये. डीप मिड विकेटला कॅच पकडली जाईल. धक्का आता लागलाय हा दरम्यान तिसरा बॅटर बाद झालेत देवांग म्हात्रे. तुषार पाटील आलेत आणि या सीझन मध्ये तुषारचं स्वप्न चॅम्पियन बनण्याचं होतं, बट देवाने दुसरं स्वप्न पूर्ण केलं, प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचं. पण तो प्रयत्न अजूनही तुषारला ठाऊक आहे. अपॉर्च्युनिटीज आहेत आपल्याकडे, तो स्वप्नही आपण पूर्ण करूया. प्रयत्न आपले असले पाहिजेत. पुलचा फटका आणि फक्त प्रवास हा लॉंग ऑन पर्यंत आहे. अंपायर सांगतात बाउंड्री चेक. येस, कॅच क्लीन पकडण्यात आलेली आहे. सफलता मिळेल तुषार पाटीलच्या स्वरूपामध्ये. धक्का चौथा. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 31 धावा धावफलकावरती. धक्के 4 लागलेत. न्यू बॅटर वल्लभ आलेत बॅटिंग करण्याकरिता. डॅनियल भगत सध्या सगळी दमनवरने स्पर्धेचा आनंद घेत आहेत. ते थोडे आज चिल करण्यासाठी गेलेत, ते टीम मध्ये अवेलेबल नाही आहेत. त्यांनी देखील फार त्यांचा बिझी शेड्यूल होता. त्यानंतर हा एक ब्रेक त्यांनी घेतला आणि ब्रेक नंतर जेव्हा येतील अपेक्षा ठेवूया की जो जुना डायनल भगत होता ना, ज्याला आम्ही 2 वर्ष आधी पाकलेला, तशा प्रकारे त्याचा खेळ आम्हाला पाहायला मिळेल या अपेक्षा आम्ही नक्कीच त्याच्याकडनं ठेवत आहोत. कारण दापोडेची स्पर्धा, त्यानंतर मला आठवतं ओवली टीमची स्पर्धा जिथे पिंपलासचा अगेन्स्ट एक जबरदस्त खेळी डायनल भगतने केली होती. होतोय सुरुवात कराय अंतिम ओव्हरला. बॉलर तयार होतात. बॉलर यतीन येत आहेत. वल्लभ आलेत बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 6 वरती आणि स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर आहेत मोहिंदर आहेत स्ट्रायकिंग एंड वरती. 6 चेंडू महत्वाचे. 2 चांगले फटके हवेत टीम डुंगेला या ओव्हर मध्ये. हॅमर्ड केलं बॉल दरम्यान. लॉंग ऑफ कडे चाललाय. फिल्डर येतात. दुसऱ्या धावेसाठी परतले दोन्ही बॅटर आणि 2 धावा इझिली कंप्लीट केल्या जातील. आणि थोडं नाखुश दिसत आहेत खेळाडू, कारण एकंदरीत थोडे जर क्विकली लॉंग ऑफचे फिल्डर आले असते नंतर कदाचित ही दुसरी धाव वाचू देखील शकली असते. बट दोन्ही बॅटर्सचं मी कौतुक करेन की चांगली रनिंग बिटवीन द विकेटची त्याचा रफ्तार दरम्यान 2 धावा त्यांनी कंप्लीट केला. 33 ऑन द बोर्ड आणि आता 5 चेंडूंचा खेळ बाकी या पहिल्या सत्रामध्ये. 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. पुलचा फटका, बट चेंडू फक्त उंच गेला. फिल्डर येत आहेत आणि कॅच पकडली जाईल. 5वा धक्का लागतोय. बॅटर मोहिंदरला जावं लागेल वापस. माझी तांतू आई तुझे देवलाचा, भिजला कळस सोन्याचा. माझी गावदेवी आई तुझे देवलाचा, भिजला कळस सोन्याचा. माझी तांतू
आई तुझे देवलाचा भिजला कळस सोन्याचा माझे गावदेवी आई तुझे देवलाचा भिजला कळस सोन्याचा थँक्यू सो मच डीजा. दरम्यान आपण या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करणार आहोत पिंपळगर गावचे माजी उपसरपंच सन्माननीय आदरणीय भोलेनाथजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आपण या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान आयोजकांच्या वतीनं करणार आहोत. आणि दादांना विनंती आहे की आपण उद्या देखील उपस्थित राहायचं आहे. उद्या मेगा फिनाले डे आहे आणि आज मात्र या व्यासपीठावरती दादांचा स्वागत आणि सन्मान आयोजकांच्या वतीनं केला जातोय. वेलकम, सुस्वागतम, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. भोलेनाथजी पाटील साहेब दमदार व्यक्तिमत्व पिंपळघर गावचं, आपलं देखील हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 34 नेक्स्ट बॉल फुल लेंथ फुल अँड मिस येतोय डॉट. आणि या लास्ट ओव्हरमध्ये अतिरिक्त काही हवं देखील नाहीये मानकोली टीमला. डॉट बॉल जरी आले तरी सुद्धा मी म्हणेन काम बनेल. कारण जेव्हा अंतिम ओव्हर टाकण्याकरिता जेव्हा डेथ ओव्हरमध्ये एक बॉलर म्हणून आपल्यावरती जबाबदारी दिली जाते ना, तेव्हा तुमचा कॅप्टन तुम्हाला हे नाही म्हणणार की विकेट काढ. तुमचा कॅप्टन तुम्हाला हेच म्हणेल की कमीत कमी रन्स दे. प्लेन मिस, आणखीन एक डॉट बॉल. आता डुंगे टीमही विचार करेल की 3 ओव्हरपर्यंत चांगला खेळ, बट हे अंतिम षटक आता किती त्रासदायक ठरणार आहे आपल्यासाठी. कारण या ओव्हरमध्ये 4 चेंडू डिलिव्हर झालेत आणि 4 मध्ये फक्त 3च धावा. जिथे रनगती वाढवायला हवी होती तिथे रनगती आता थोडी कमी राहिली आहे. आता वाईड यॉर्कर अटेम्प्ट केलाय, आताही लाईन चांगली, आताही डॉट बॉल. क्या बात आहे, वाह यतीन वाह, जबरदस्त बॉलिंग या अंतिम ओव्हरमध्ये. फक्त 3 धावा दिलेल्या आहेत आणि शेवटचा एक बॉल बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. लाईन चांगली होती, रिप्ले मध्ये देखील तेच पाहायला मिळालं. योग्य निर्णय. बॉल हवेमध्ये आहे, अंतिम बॉल वरती दरम्यान कॅच ड्रॉप, सिंगल कंप्लीट. अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. आणि पहिल्या सत्रामध्ये आता खुश असेल टीम मानकोली, कारण एका क्षणाला डुंगे टीम असं वाटत होतं की 45 to 50 बनवू शकते, बट रिस्ट्रिक्ट केलं 35 वरती आणि 36 चा टार्गेट सेट केला टीम भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगेने अगेन्स्ट टीम आरके बिल्डर मानकोली. आणि मी घेतो एक छोटासा ब्रेक आणि जेव्हा सेकंड इनिंगला होईल सुरुवात जोडले जातील कॉम्बॉक्स मधनं विश्वाजी केने. धन्यवाद.
येस, थँक्यू विशालजी पाटील यांना आपण ऐकला खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पुण्याच्या लाडक्या सर्व क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं जानकी एंटरप्राइजेस आयोजित जानकोई चषकाच्या वतीनं मनपूर्वक सरशार्दिक स्वागत. आणि दरम्यान ही मॅच आरके बिल्डर्स मानकोळी त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय या भक्तिधाम डुंगे संघ. जो संघ इथून जिंकेल तो संघ आता मात्र नक्कीच पुढील लढतीसाठी सज्ज राहील. परंतु आता सध्याच्या घडीला धावा बनवायच्या त्या म्हणजे 36 धावा बनवायच्यात. 24 बॉल आणि 36 धावांचं हे माफक असं लक्ष आहे. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आता मात्र गोलंदाज स्वप्नीलवरती ही जबाबदारी आहे. प्रतीक आणि शिवम ही सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर प्रतीक, नॉन स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर शिवम सज्ज होता. 36 बनवायच्या. 2 क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत तैनात करण्यात आले आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना देखील जशी झाली तशी गोलंदाजी देखील करणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. शेळूमाता वर्ल्ड संघ आपण रिपोर्टिंग करा. शेळूमाता वर्ल्ड संघ आपण रिपोर्टिंग करायचं. गोलंदाज तयार. हो, इथे मात्र पहिला चेंडूवरती आक्रमण शॉर्ट लेंदू आणि त्याच्यावरती इथे मात्र चेंडूला बॉडी लाईनच्या बाहेर फेकून दिलं सीमारेषा पार. दमदार स्ट्रोक, षटकार. शॉर्ट लेन चेंडू होता त्याच्यावरती आपण पाहिला तर इथे पूल केला आणि षटकार देखील. पहिला चेंडूवरती आक्रमण केल्या मधाच्या आतमध्ये ॲज अ बॅटर प्रतीकनं. हो, आणखी एक चांगला स्ट्रोक आहे परंतु आता मिस टायमिंग आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पोचतोय आणि इथे मात्र षटकाराचं प्रत्युत्तर लगेचच या विकेटनं फलंदाज प्रतीक होतोय बाद. कल्पेश पाटील रुपेश भोईर, कल्पेश पाटील रुपेश भोईर, आले मान घेऊन वरसाचा. माझे जानकू आई तुझे देवलाचा, भिजला कळस ओ सोन्याचा. माझे गावदेवी आई तुझे देवलाचा, भिजला कळस सोन्याचा. तू आई तुझे देवलाचा, भिजला कळस सोन्याचा. माझे गावदेवी आई तुझे देवलाचा, भिजला कळस सोन्याचा. पहिल्याच चेंडूवरती षटकार आला होता. धावसंख्या 6 वरती आपण पाहिले. षटकाराचं प्रत्युत्तर लगेचच विकेट्स न गेलं आणि आता मात्र जिंकण्यासाठी अवघ्या 30 धाब्यांची आवश्यकता असेल. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 वरती सागर दाखल होतोय. सागर आणि त्याच्या सोबतीनं आता मात्र फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल शिवम. गोलंदाज तयार. पुनशा गोलंदाजी ट्रॅक वरती. ओ, अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. परफेक्टली यॉर्कर चेंडू होता त्याच्यावरती इथे मात्र लेग बायशी एक धाव फलकावरती जोडली जाईल. लाऊड अपील देखील झाली होती. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी होता त्या अनुषंगाने नकारात्मक कामगिरी पंचांचे देखील पाहायला मिळाली. आणि तत्पूर्वी इथे मात्र एक चिकी सिंगल लेग बायच्या स्वरूपाने धाव फलकावरती जोडली गेली आणि एकेका धावेसाठी आता मात्र मधाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागतोय. आरके बिल्डर्स मानकोळी त्यांच्या अगेन्स्ट आपण संघ पाहतोय शक्तिधाम डुंगे संघ. हो, पुण्याच्या लेन खेचली आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे. धावबाची संधी होती. डायरेक्ट हिट लागला असता तर कदाचित तिथे मात्र धोक्याची घंटा वाजली असती. कारण की नॉन स्ट्राईक केला पॉपिंग क्रीज मध्ये बॅटर पोहोचले देखील नव्हते. परंतु जिथे सिंगल होती तिथे मात्र या डबल अर्थातच 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती 9व्या आकड्यावरती सागर आणि शिवमला आपण पाहतोय स्ट्राईक एंडला बॅटर. आता मात्र आपण पाहिलं तर शिवम आणि नक्कीच शिवमने इथे मात्र 2 धावा देखील एकटवल्या. ओ, रायझिंग अँड सरप्रायझिंग हा चेंडू डॉट येतोय. हवी ऑफ दी बॉडी चेंडूला पिच केलं होतं. वेगावरती स्वार झाले होते आणि नक्कीच इथे मात्र बॅटर शिवम देखील बीट होतात आणि धावसंख्या धावफलकावरती 9 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहे. 36 बनवायच्यात. सुरुवात षटकारानं झाली होती. तदनंतर मात्र कमबॅक करून देतो आपल्या संघासाठी
गोलंदाज स्वप्नीलला आपण पाहिला. चांगली इनिंग साकारावी लागेल, चांगला खेळ देखील करावा लागेल. आडव्या बॅटने ऑनसाइडला मारायला गेले आणि इथे मात्र बॅटची आतली कडा. यष्टीरक्षकाने कुठलीही चूक केली नाहीये. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये, फलंदाज बाद. गजर झालाय गो माझी जाणको आईचा सोहळा भरलाय यो तुझ्या नावाचा. गजर झालाय गो माझी जाणको आईचा सोहळा भरलाय यो भरलाय पिंपळघर गावाला. आई गाव देवीची देवला न जाणको आईची गो देवला न गाव देवी. फलंदाज वास झाली आणि आता मात्र नक्कीच शिवमला देखील माघारी धाडलं गेलं. गोलंदाजी ट्रॅक वरती आता मात्र आपण हर्षला पाहतोय. मागील मार्च मध्ये 4 विकेट्स घेतले होते लगोपाठचे हर्ष आणि आता मात्र तशी कामगिरी करावी लागेल कारण की धावा कमी बनल्यात. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये सार्थक इथे मात्र नक्कीच येतोय 4थ्या क्रमांकावरती. स्ट्राइक एंडला ॲज अ बॅटर सागर सज्ज आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती मागील मॅचचा हिरो हर्ष ऑन दी मार्क. हर्षचा पहिला चेंडू त्याच्यावरती बिग हिट केलाय परंतु क्षेत्ररक्षक दूरवरून झेपावत आहेत परंतु नो मान्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. भरपूर वेगाने आले होते डीप मधून क्षेत्ररक्षक परंतु चेंडूच्या मिरिट पर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि तत्पूर्वी इथे मात्र या धावा धावफलकावरती मिळतील त्या म्हणजेच 2 धावा. धावसंख्या 2च्या सहाय्याने डबल डिजिट 11 अर्थातच 11 धावा धावफलकावरती. हर्षला आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती बॅक ऑफ द हँड चेंडू पिच केला होता. संधी झाली असती विकेटसाठी परंतु झेल ड्रॉप झाला. हो इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, खोदून काढलाय, ऑन ड्राईव्ह केले, क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव झालीये कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न होतोय. ओहो डायरेक्ट हिट. आणखी एक कामगिरी जबरदस्त राहिली या मैदानाच्या आतमध्ये. टीम डुंगेच्या माध्यमातून धावबाच्या स्वरूपाने फलंदाज बाद. लॉट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. उद्याचा दिवस मेगा फिनाले डे, सुपर संडे. पहिली मॅच टीम जय पारदेव गोवे अगेन्स्ट टीम शिव चेरोबा कोणगाव. उद्या सकाळी ठीक 9 वाजता तुम्ही रिपोर्ट करायचा आहे. 9:15 पहिला चेंडू पडणार आहे. या गोष्टीची आपण काळजी घ्यायची आहे. जय पारदेव गोवे अगेन्स्ट शिव चेरोबा कोणगाव. त्यानंतर जरीमरी अलीमगर बी अगेन्स्ट जय बजरंग स्पोर्ट्स भावाळे बी. दोन्ही टीम आपण देखील वेळेवरती पोहोचायचं आहे. जरीमरी अलीमगर बी आणि जय बजरंग स्पोर्ट्स भावाळे बी. त्यानंतर गावदेवी स्पोर्ट्स वेळे अगेन्स्ट चौटा हिरवा स्पोर्ट्स मानकोली. चौटा हिरवा मानकोली आणि गावदेवी स्पोर्ट्स वेळे आपण देखील वेळेवरती पोहोचायचं आहे. आणि त्यानंतर एकवीरा हायवे दिवे अगेन्स्ट जय दुर्गा सुरई ए. आपण देखील उद्याच्या दिवसामध्ये अगदी वेळेवरती पोहोचायचं आहे. शेड्यूल आपल्याला कंप्लीट करून उद्या सेमीफायनल आणि मेगा फायनल देखील खेळवायची आहे. सो वेळेवरती तुम्ही पोहोचाल हीच अपेक्षा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. यस नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आता मोहित दाखल होतोय. मोहित आणि त्याच्या सोबतीनं सार्थक हे नवखे बॅटर्स आता मात्र मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हो चांगला चेंडू आहे. इथे मात्र स्ट्रेट डाईव्ह ऑन दी ग्राउंड आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक होते त्यांच्या अव्वाख्याच्या दूर. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार. जानकोई चषक दमदार स्ट्रोक चौकार. चांगला फटका आपण पाहिला अगदी नक्कीच. इथे मात्र आल्या आल्या सार्थकच्या बॅट मधून हा दमदार स्ट्रोक चौकार येतो. धावसंख्या 16 या धावकावरती जाऊन पोहोचते. हो चांगला चेंडू आहे, ऑफ ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक येतोय. एकच धाव मिळेल. इथे मात्र रिस्क घेतली जाणार नाहीये कारण की मागील चेंडूवरती आपण पाहिलं होतं धावबाच्या स्वरूपाने फलंदाज वास झाले होते आणि त्या अनुषंगाने इथे मात्र
ही एकच धाव घेतली जाते. एका धावेच्या मदीनं धावसंख्या धावफलकावरती 17 वरती जाऊन पोहोचते. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईक आता मात्र ॲज अ बॅटर मोहितकडे असेल. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर सार्थक देखील चांगली कामगिरी करतोय. एक चौकार त्याच्या बॅट मधून देखील आला. गोलंदाज हर्ष पुनश्च मार्गस्थ होतोय. हो, चांगला सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. इथे टार्गेट केलं गेलं नाहीये हर्षला, कारण की सातत्याने आपण पाहिलं तर सिंगल डबलने धावा घेण्याचा प्रयत्न केला जातोय. कालची सेमीफायनलची मॅच नक्कीच प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी होती, कारण की तिथे 13 धावा बढवायच्या होत्या. षटकार आला होता 4 मध्ये. खरं तर 3 चेंडूमध्ये 4 धावा झाल्या नव्हत्या पिंपळा संघाला. परंतु आज नक्कीच कुठला संघ आज पुनश्च इथे मात्र हवी ठरेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. हो, लेन खेचली त्याच्यावरती आडव्या बॅटने चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंगॉल मधून येतात. विकी ॲक्युरेट आहे. एकच धाव मिळेल. चांगला संघर्ष सुरू आहे दोन्ही संघांच्या वतीनं आणि 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतो. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. आता जिंकण्यासाठी अवघ्या 17 धावेंची आवश्यकता असेल. चेंडू शिल्लक असतील 12 मध्ये बनवायच्यात 17 धावा. ची महिमा परंपार साऱ्या भक्तांचा करीती उद्धारा. जत्रा भरते तो दिवस मंगळवार स्वर्गाहुनी सुंदर ते मंदिर. इतिहासी न भक्त तुझे दार तुझ्या नावाचा करती जय जयकार. गंध मातीचा 12 चेंडू आणि जिंकण्याचं समीकरण आता मात्र 17 धावांचा. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सर्वेश आपल्याला पाहायला मिळेल. चेक टीम शेलू मातावर आपण संपर्क साधायचा. शेलू मातावर कॉमेंट्री बॉक्स. येस, गोलंदाज तयार होतोय. हो, चांगला चेंडू होता. इथे मात्र ऑफ ड्राईव्ह केल्या. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक येतात. एक धाव तर पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये, कारण की बॅकअप तिथे मात्र पाहायला मिळाला. सर्वेशला आपण पाहतोय या गोलंदाजी ट्रॅक वरती चांगली गोलंदाजी त्याला देखील करावी लागेल, कारण की सध्याच्या घडीला आता मात्र धावा बनवायच्यात. त्या म्हणजे 16 धावा बनवायच्यात अजूनही जिंकण्यासाठी, कारण की 20 धावा धावफलकावरती जोडण्यात सध्याच्या घडीला यशस्वीरित्या कामगिरी करत असताना आरके बिल्डर्स माणकोळी संघाला आपण पाहतोय. 16 धावा अजूनही बनवायच्यात. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सर्वेश. हो, इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट सुरू आहे. मधाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी देखील होते आणि त्यांच्या अगेन्स्ट इथे मात्र सिंगल डबलने संघाची धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न मधाच्या आतमध्ये सुरू आहे. धावसंख्या 21 धावा. टीम शेळूमाता वर्ल्ड संघ आपण रिपोर्टिंग करा, कारण की याच्यानंतरची मॅच तुमचीच आहे. ओ, चांगली गोलंदाजी या स्विंगर अप. ओ युटी फलंदाज होतोय बाद. सामन्यामध्ये ट्विस्ट. आरके बिल्डर्स अँड डेव्हलपर्स माणकोली संघासाठी हा लागणारा 4था झटका. फलंदाज सार्थक बाद. घराला बरकत दे कामधंद्या तुझे रूपानं लक्ष्मी नांदो घरा. जोरानं येऊ आई तुझे देवलान पुरावाला ना घेऊन माझे संगाना दे शक्ती तू आम्हा भक्तांना पाहतय गो. सदा संकटकाली आम्हा लेकरांना तारतय गो. बैसून पिंपळघर गावाना आई गाव देवीची देवलान सांगू आईचे गो देवलान. गाव देवीचे देवलान सांगू आईचे गो देवलान. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये प्रेम दाखल होतोय. 21 धावा धावफलकावरती या षटकामध्ये सर्वेश पाटील कमालीची गोलंदाजी करतोय. हो, आणखी एक चांगला चेंडू आडव्या बॅटने ऑन साइडला वळवलाय. हो, इथे मात्र मिसफील्ड झाली होती. बॅकअप चांगला पाहायला मिळाला आणि तत्पूर्वी या धावा 2 वाचवल्या जात आहेत. खरं तर आपण विचार केला तर असं वाटलं होतं की कदाचित चौकार गेला असता जर बॅकअप नसतं तर,
परंतु कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं, या 2 धावा त्याने आपल्या संघासाठी जरूर वाचवल्या. धावसंख्या धावफलकावरती 23 धावा. जिंकण्याचं समीकरण आता मात्र उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 8 आणि 8 मध्ये बनवायच्यात तब्बल 13 धावा. 8 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावेंची आवश्यकता. हे 2 चेंडू निर्णायक असतील, जरी ते कमी धावा 2 चेंडूमध्ये खर्च केल्या गोलंदाज सर्वेश पाटीलनं, तर अंतिम षटकामध्ये 9 ते 10 धावा डिपेंड करण्यासाठी देखील त्यांच्यासाठी एक मेजवानी असेल. मग मॅच रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाहीये. ओ अपील होते, यस बॅटची कडा लागली आहे. पंच देखील सांगतात, बॅटर्सने देखील आधीच समजावलं होतं की सर बॅटचा स्पर्श झालाय, परंतु आमचे पंच देखील तितकेच चांगले आपण कार्य करत असताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. राजेंद्र पाटील सर आहेत नक्कीच मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. त्यांचा हा कॉल होता आणि तत्पूर्वी ही एकच धाव मिळेल. धावसंख्या 24 धावा आणि आता मात्र अंतिम 1 चेंडू या षटकातील शिल्लक आहे. गोलंदाज सर्वेश पाटील. हो तेच तर गोलंदाजी. हा चेंडू येतोय डॉट आणि अशा पद्धतीनं 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. सामन्यामध्ये अजूनही बॅलन्सिंग पाहायला मिळते, कारण की आता मात्र जिंकण्याचं समीकरण उर्वरित 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये धावा बनवायच्यात, त्या म्हणजे तब्बल 12 धावा. 6 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावेंची आवश्यकता असेल, ती म्हणजे टीम RK बिल्डर्स माणकोळीला. पाहायला मिळेल, कारण की 12 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. सर्वेचं कौतुक करावं लागेल. फक्त 5 धावा खर्च केल्या, महत्वाची एक विकेट त्याने मिळवून दिली. आता मात्र 6 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावेंची आवश्यकता आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तुषार वरती ही जबाबदारी आहे. हो चांगली गोलंदाजी सातत्याने इथे मात्र परफेक्टली यॉर्कर चेंडू फेकले जात आहेत. एकच धाव मिळेल, एकेका धावेसाठी आता संघर्ष सुरू आहे. असं वाटलं होतं की RK बिल्डर्स माणकोळी संघ सहजरित्या इथे मात्र हे समीकरण पूर्ण करेल, परंतु आता मात्र 5 चेंडू आणि 11 धावेंची आवश्यकता. पाच चेंडू 11 धावेंची आवश्यकता. टीम शेळो माता वर्ल्ड संघ आपण रिपोर्टिंग करा. क्रिश सन्मानानं बाजूला करा आपण. आता अशा क्लिप भरपूर व्हायरल झालेल्या आहेत.
येस मॅच ऑन करायचे आता मात्र जिंकण्याचं समीकरण 5 चेंडू 11 धावेंची आवश्यकता. ओ फटका दमदार आहे, एलिमिनेशन नाहीये आणि इथे मात्र चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. या मॅचची हवा काढणारा दमदार स्ट्रोक षटकार. धावेंची आवश्यकता. हो आणखी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिमेन्शिस डीप मध्ये मिड विकेटला. हो इथे मात्र संधी असेल धावाची. हो दोन्ही बाजूने इथे चुका घडल्या. चेंडू घेऊन यष्टांवरती लावायचा बाकी होता आणि तत्पूर्वी नशिबाची साथ मिळते आरके बिल्डर्स माणकोलीला. काल देखील अंतिम सामना सेमीफायनलचा असाच झाला होता. तिथे मात्र 6 मध्ये 13 बनवायच्या त्या षटकार आला होता. त्याच्यानंतर 4 मध्ये 3 बनल्या नव्हत्या. परंतु आता सध्याच्या घडीला 3 चेंडू आणि 3 धाबेंची आवश्यकता असेल. 3 मध्ये 4 नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं असतं कालचं समीकरण. परंतु धावबादचा या ठिकाणी मात्र जो चान्स होता, जी संधी होती ती संधी गमावली. आयुष्यात संधी फार कमी वेळा मिळत असतात आणि ज्या ज्या वेळेस संधी मिळेल त्या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. 3 मध्ये 3. ओ फटका हा देखील चांगला. क्षेत्ररक्षक येत आहे डीप मधून. एक धाव घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न इथे होणार नाहीये कारण की फेकी देखील अॅक्युरेट पाहायला मिळाली. बॅकअप देखील होतं. 2 चेंडू 2 धाबेंची अजूनही आवश्यकता. एखादा निर्धाव चेंडू सामन्यामध्ये पुन्हा कमबॅक होईल. भक्तिधाम डुंगे संघाचा एखादा मोठा फटका सामना फिनिश होईल. आरके बिल्डर्स माणकोली संघाचा. कोण संघ जिंकेल इथून मात्र कुठला संघ फाईट करेल शेळू माता वळ या संघासाठी. आणि ती मॅच आजच्या दिवसातील अंतिम मॅच असेल क्वालिफायची लढत. आणि या स्पर्धेच्या आणि जानकोई चषकाच्या एका आकर्षक ट्रॉफीवरती नाव कोरण्याची ही सुवर्ण संधी. 2 चेंडू 2 धाबेंची आवश्यकता. हो चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू. हो इथे मात्र नशिबाची साथ मिळते. बॉल टर्न होतोय आणि इथे मात्र सामना होतोय फिनिश. सामना जिंकलाय आरके बिल्डर्स माणकोलीनं. माणकोली संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टफ लक. आणि या स्पर्धेमध्ये एकंदरीत चांगला खेळ प्रस्थापित केल्याबद्दल डुंगे संघाचं देखील हार्दिक आभार. चला टॉस साठी या आपण प्रथमतः टॉस घेऊयात आणि 2 मिनिटांचा रेस्ट तुम्हाला जरूर दिला जाईल माणकोली संघ. परंतु प्रथमतः आपण टॉस साठी या.